नमस्कार. ज्ञान दीक्षा मराठी सत्संगामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथे आपण ज्ञान मार्गावरती चर्चा करतो आणि कोणाला काही प्रश्न असतील ते विचारू शकतात. सत्संग म्हणजे पाथ ऑफ नॉलेज आहे किंवा जो ज्ञान मार्ग आहे त्याच्यावरती चर्चा करणे. आता ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक म्हणजे श्रवण, मनन आणि निधिध्यासन. ज्यांना मनन आणि निधिध्यासन करायचं आहे त्यांच्यासाठी हा सत्संग असतो. आपण मागच्या सत्संगामध्ये बघितलं की सुखाचा शोध घेण्याचा जो प्रवास असतो किंवा जो प्रयत्न असतो तो कसा करत असतो. मनुष्य इथे कशासाठी आलेला आहे? सुख मिळवण्यासाठी आलेला आहे. सुख किंवा शांती ज्याला आपण म्हणतो ते मिळवण्यासाठी आलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याचे किती प्रकार आहेत. पहिले दुःखाचे प्रकार बघितले की दुःखाचे आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप हे दुःखाचे प्रकार झाले. आणि मग योगशास्त्रानुसार 5 प्रकारचे दुःखे म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे सगळे आपण मागच्या 2-3 सत्संगामध्ये पाहिलंय. मग अजून आपण मागच्या सत्संगात हे पण पाहिलं की सुखाचे प्रकार कोणते. विषय सुख, आत्मसुख आणि निद्रा सुख. या तिन्ही सुखांमध्ये सगळ्यात उच्च जे सुख मानवलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे ते आहे आत्मसुख. म्हणजे जिथे इंद्रियांचे काहीही काम नसते, देह असतो पण तो बाधित केलेला नसतो, इथे कोणत्याही प्रकारची विषयांची गरज नसते आणि आत्मसुख अखंड असतं. त्यासाठी वय, आरोग्य इत्यादी अटी काहीही नसतात. निद्रा सुख म्हणजे स्वस्वरूपात जाऊन येतो पण तो त्या अचैतन्यमध्ये स्वस्वरूपात गेल्यामुळे त्याला ते आठवत नाही किंवा तिथे स्मृतिपूल बनत नाही. त्याच्यामुळे तिथे काय झालं हे कळत नाही. म्हणून आपण जर का झोप चांगली झाली किंवा एकदम शांत गाढ झोप लागली, आपण असं एनर्जाइज झालेलो असतो आणि किंवा असं म्हणतो की झोप म्हणजे एक आनंद प्राप्त झाला. आपण याच्यामध्ये हे पण बघितलं होतं की 4 पुरुषार्थ कोणते, परमार्थ बघितलं होतं. मग याच्यामध्ये धर्म काय सांगतो, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. आता एक सर्वसाधारण असं खूप जणांचा प्रश्न असतो की पैसे कमवायचे की नाही. अर्थ म्हणजे संपत्ती अवश्य मिळवावी पण ती धर्माला धरून असलेल्या मार्गाने मिळवावी. योग्य मार्गाने भरपूर संपत्ती मिळवावी व तिच्यावरती माझेपणा न ठेवता, पैशाच्या मागे न लागता, म्हणजेच संपत्तीविषयी उदासीनता राहून ती मिळवावी व योग्य कर्मासाठी खर्च करावी. इथे जो आपला पैशाचा किंवा अर्थ त्याचा योग्य उपयोग काय आहे, कोणतीही आसक्ती न ठेवता ते कमवावेत आणि योग्य आहे त्या मार्गाने तिथे आणि समाजाला त्याचा फायदा होईल असं आपण तिथे तो खर्च करू शकतो. आता मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे आणि आपण इथे बघितलं होतं की ज्याला स्वस्वरूप माहिती असतं किंवा जो अनुभव करता असतो त्याला कोणत्याही प्रकारच्या मोक्षाची गरज नसते. पण जेव्हा आपण मानव देहामध्ये असतो तेव्हा मानव देह मिळालेला असतानाच पुरुषार्थ साधता येतात आणि आपण हे याच आयुष्यात करू शकतो. मोक्ष मिळता मृत्यू आल्यास पुढील गोष्ट संभावतात. म्हणजे मोक्ष म्हणजे ज्याला स्वतःचं ज्ञान नाही झालं, जर का अशा माणसाला मृत्यू आला तर पुढीलपैकी काही गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे अत्यंत समृद्ध वातावरणात पुन्हा मनुष्य जन्म मिळणे, म्हणजे स्वर्ग प्राप्त झाल्यासारखंच समजू आपण. आणि सामान्य परिस्थितीतील सामान्य माणसाचा जन्म मिळणे. आणि तिसरं म्हणजे नीच योनीतील जन्म, म्हणजे पशु, पक्षी, कीटक, वनस्पती इत्यादी जन्म मिळणे. परमार्थाला सोयीस्कर देहरचना व बुद्धीची देणगी फक्त मनुष्यालाच मिळाली आहे. तसेच कर्माचे स्वातंत्र्यही फक्त त्यालाच आहे, त्यामुळे ही कर्मयोनी म्हटलेली आहे. अजून एक आपला प्रश्न होता मागे की कर्म करावेत की नाही करावेत. आणि जे बाकीचे मनुष्य सोडून जे काही प्राणी आहेत त्यांना असं वाटत असेल का की मी काय कर्म करतोय, तर त्याचं उत्तर पण आपण मागे दिलं होतं. पण इथे खूप व्यवस्थित सांगितलंय की फक्त मनुष्यामध्येच देहरचना जी आहे आणि बुद्धीची देणगी ती फक्त परमार्थाला सोयीस्कर असं मनुष्याकडेच आहे. बाकी सगळे जे जीव आहेत ते यंत्रवत चालत असतात. म्हणजे जे आपल्या 3 गरजा आहेत, रक्षण, भक्षण आणि प्रजनन, या 3च घटना यांत्रिकरित्या ते करत असतात. तर मग त्याच्यामध्ये तसेच कर्माचे स्वातंत्र्य ही फक्त त्यालाच असते, त्यामुळे ही कर्मयोनी म्हटली जाते. बाकी देहात कर्माचे स्वातंत्र्य नाही. प्रारब्धाचे भोग भोगणे एवढंच त्याला असतं आणि सगळ्याच्या त्याच्यामध्ये क्रिया असतात त्या खूपच यंत्रवत चाललेल्या असतात. त्यामुळे त्या देहांना भोगयोनी असं म्हणतात. त्यामुळे मनुष्य जन्मात आपले हित व्हावे, कल्याण व्हावे म्हणून संतांनी लिहिलेले ग्रंथ वाचून त्याप्रमाणे वागत राहिल्यास जे समाधान मिळू लागले, शांती प्राप्त होते, त्यामुळे अध्यात्मशास्त्रावरील श्रद्धा वाढत जाते. म्हणजे इथे आपण तर सत्संगामध्ये ऐकतोच की गुरु मिळाला हवा. गुरु मिळाल्यानंतर एखाद्याची प्रगती होते. गुरु मिळण्यासाठी जो एक पाया बसावा लागतो, फाउंडेशन असतं, ते वेगवेगळ्या मार्गांनी ते सुरू होतं. तुम्ही खरंच लहानपणापासून काय काय करत आलात, तर तुम्ही कुठून तरी चांगल्या गोष्टी ऐकल्या, संतांनी जे काही लिहून ठेवलं त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं आणि मग तशाच प्रकारचे विचार घडत गेले आणि पुढे कधी भक्ती मार्ग, कधी योग मार्ग, अशा वेगवेगळ्या मार्गातून तुम्ही तो एक पाया मजबूत करत गेलेत आणि मग आज तुम्ही एवढे
सक्षम आहात की तुम्ही अध्यात्माच्या मार्गावरती, जो सगळ्यात शेवटचा मार्ग आपण म्हणतो ज्ञान मार्ग, त्याच्यावरती बुद्धीचा उपयोग करून तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. शरीर मिळाल्यामुळे देहाचे संरक्षण, पोषण इत्यादी अनेक बाबी आपल्याला पाहाव्याच लागतात. आणि हा एक प्रश्न असतो की कर्म कशासाठी करायचे मग, किंवा काही कशाला करायचं. जर का सगळंच नाशवंत आहे आणि कर्म हे माझं नाही, तर मग मी हे करायचं कशाला. प्रपंच तरी कशाला करायचं आणि संसारात तरी कशाला राहायचं. पण आपले शरीर जे आहे तेच यंत्र आहे अध्यात्मापर्यंत जाण्यासाठी. म्हणून शरीर मिळाल्यामुळे देहाचे रक्षण, पोषण इत्यादी अनेक बाबी आपल्याला पाहाव्याच लागतात. देहाच्या संबंधाने अनेकांशी संबंध निर्माण होतात. मग यात नातेसंबंधाबरोबरच समाज, मित्रवर्ग इत्यादी अनेक भेद असतात. या सर्वांसाठी आपले काही कर्तव्य असते. अगदी पूर्ण विरक्त साधक म्हटला तरी देहाच्या गरजा भागवाव्याच लागतात. पूर्ण विरक्त म्हणजे काय, की त्याच्यामध्ये समाजाचं कोणतेही बंधन नाही किंवा समाजात राहूनही तो विरक्त आहे असा साधक. पण असा जरी साधक असेल तरी पण त्याला शरीराच्या गरजा या भागवाव्याच लागतात. त्याबरोबर येणारी कर्तव्यही पूर्ण करावी लागतात. प्रपंच कितीही उत्तम केला, कर्तव्य चांगली निभावली, आपला उत्कर्ष करून घेतला तरी प्रपंच सर्व काळ समाधान व केवळ सुख देऊ शकत नाही. तुम्ही कितीही वेळ प्रपंच केला, संसारात राहिले तरी पण ते सतत म्हणजे 24 तास तुम्हाला समाधान आणि आनंद देऊ शकत नाही ना. कारण आपण द्वैतात राहतो. जिथे द्वैत आहे तिथे सगळं चक्रात चालतं. म्हणजे दुःख झालं की सुख येतं, सुख आलं की दुःख येतं. आपल्याकडे ऋतू पण आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, एकानंतर एक येत राहतात. तसं संसारामध्ये तुम्ही कितीही गुंतत गेलात आणि खूप आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडली तरी पण तिथे मात्र तुम्हाला हवं तसं 24 तास सुख आणि आनंद मिळत नाही. म्हणून मग मनुष्य काय करतो, तर अध्यात्माकडे वळतो. पण हीच कर्तव्य निष्काम भावनेने ईश्वराची आज्ञा केली असता चित्त शांत होते, शुद्ध होते. तीच नीट केली नाही तर त्यामुळे त्रास होतो. तसाच अंतःकरणाला टोचणी लागल्यामुळेही होतो. प्रपंचाविषयी समर्थ म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्खे, जो संसारी माने सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. म्हणजे जो मनुष्य, ते जे म्हणतात दासबोधाच्या दुसऱ्या, की जे संसाराला सुख मानतं त्यांना संसारात मधनच दुःख मिळतं. आणि ते असं का म्हणू शकतात, कारण त्यांनी प्रपंच सोडला हे नाही तर त्यांना अखंड सुख, समाधान, तृप्ती, शांती म्हणजेच मोक्ष मिळाला होता. त्या सुखापुढे सम्राटाला मिळणारे सुखही तुच्छ असते, एवढा आनंद मात्र त्यांना किंवा जो जीवनमुक्त व्यक्ती असतो त्याला मिळतो. जीवनमुक्त व्यक्ती म्हणजे काय, आपण हे मागच्या सत्संगात बघितलं आहे. तरी पण एक थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याला स्वतःबद्दल माहिती आहे किंवा तो कोण आहे हे ज्याला माहिती आहे, अनुभव करता, असे माणसांना किंवा अशा व्यक्तीला आपण जीवनमुक्त म्हणून ओळखतो. आरंभापासून अखेरपर्यंत सतत आणि वाढत्या प्रमाणात केवळ सुखच देते, हा गुण परमार्थात आहे. मनपूर्वक व चिकाटीने साधना सुरू ठेवल्यास आनंदाचा हा अनुभव वाढतच जातो. परमार्थात सुखाशिवाय काही नसते व प्रपंचात कटकट किंवा दुःख याशिवाय काही नसते. विचार केल्याशिवाय हे आपल्या लक्षात येत नाही. कारण हे असेच चालणार, संसार म्हटला की थोडा त्रास होणारच वगैरे प्रकारची माणसाने आपली समजूत घालून घेतली आहे. म्हणजे बघा, माणूस काय शोधतो, जन्म झाल्यापासून थोडंसं सुख पाहिजे, आनंद पाहिजे. मग या विषयांच्या माध्यमातून आपण संसारातून सुख शोधण्याचाच प्रयत्न करत असतो. काय पाहिजे आज जर कोणी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी करत आहात, परमार्थात येतात, हे करतात, काय थोडीफार मनाला शांती मिळावी, थोडंफार सुख असावं किंवा थोडीफार जिज्ञासाही असू शकते. मी प्रपंचाकडे वळालो किंवा वळाले असं म्हणू शकतो. आणि मग एखादा मनुष्य सुखी नसेल संसारात, तर आपण त्यांना काय समजून सांगतो, हे काय असं चालतच असतं, संसार म्हटलं की थोडाफार त्रास होतच असतो, सोडून दे. एम्ब्रेस केलंय की तुम्ही असंच चालणार, जीवन हे सतत असंच चालू राहणार. पण ते खरं नाहीये. जीवन हे 100% सुखवहही असू शकतं आणि सुखातही चालतं. आणि काही विचारवंत सोडल्यास कोट्यावधी माणसांना हे ज्ञान नसतंच. आपल्या मातापित्यांचे आपल्यावरती मोठेच उपकार असतात, हे खरं, पण त्यांची अवस्थाही काही वेगळी नसते. त्यामुळे संतच खरे मायबाप होत. म्हणजे इथे आपल्याला जर का ज्ञानदीक्षा कार्यक्रमात तुम्ही भाग घेतला तर त्याच्यामध्ये सांगितले की आपले आई वडील हे सगळ्यात मोठे अज्ञानाचे स्रोत आहेत. कारण काय, त्यांची पण स्थिती आपल्यापेक्षा काही वेगळी नसते. मग तेच शिकवतात जे त्यांना माहितीये, आणि मग ते काय करावे हे ते सांगतात. ईश्वराला मनोभावे शरण गेल्यास प्रपंचही सुखाचा होतो. आणि हे सगळं ते करून पाहिल्याशिवाय पटणार नाही. आणि हेच खरं. आपण म्हणतो की संसारात आम्हाला वेळ मिळत नाही, पण विचार केल्यास देहाला वेळ कमी असला तरी अंतःकरणाला रिकामा वेळ भरपूर असतो. मनन काय, अंतःकरणाने करायचं असतं. अंतःकरण म्हणजे मन, असं आपण इथे एक ठोबळ मनाने शब्द पकडूया. परमार्थ हा मनाने करण्याचा विषय असल्याने देह प्रपंचाचा दास सुखे करो काम म्हणून तुझे
रूपी चित्ती राहो मुखी तुझे नाम, या पद्धतीने साधना करता येते. अत्यंत व्यस्त जीवनातही हे करणे शक्य असते. आचार्य शंकराचार्यांनी म्हटले आहे की फार मोठ्या पुण्यामुळे माणसाला 3 गोष्टी प्राप्त होतात: मानवदेह, थोर संतांचा सहवास, परमार्थाची आवड, आणि मी त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगते की गुरु. या 4ही गोष्टी प्राप्त होतात. यापैकी मानवदेह तर आपल्याला मिळालाच आहे, हो ना. प्रत्यक्ष संत भेटले नाहीत तरी त्यांचा ग्रंथ अभ्यास नाही, किंवा आपले जे गुरु आहेत ते काही संतांपेक्षा कमी नाहीत, आणि तेच मनात ठेवून आपले आचरण करणे, त्यांचा सहवास मिळेपर्यंत करता येण्यासारखे आहे. आयुष्याच्या अखेर परमार्थाची महती कळली तरी साधना करण्याचा काळ निघून गेलेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर याविषयी माहिती करून घ्यावी व प्रत्यक्ष आचरणात त्या उतरावे. परमार्थ हा सेवानिवृत्त झाल्यावर बघू म्हणण्याचा विषय नाही. आता हे सगळे खूपच प्राथमिक माहिती आहे याच्यामध्ये, सुखाचा शोध. कारण की आपण जे पुस्तक बघतोय परमार्थ विज्ञान, हे साधकाचे जीवन कसे असावे याच्यासाठी हे करून दाखवले. आणि आपला जो कार्यक्रम आहे ज्ञान दीक्षा, तो याच्या 2-3 पायऱ्या पुढचा आहे, की जिथे संपूर्णपणे विश्लेषण करून आत्मज्ञान, आपण 3 दिवसाचा जो कार्यक्रम बघतो त्याच्यामध्ये आत्मज्ञान, मायाज्ञान आणि एकतेचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, हे सगळे विषय सांगून मग त्याच्या पुढे आपण साधकाच्या बुद्धीवरती, समजवर, किंवा जी काही समज आहे त्याच्यावरती त्या गोष्टी त्याच्यावर साधक मनन करेल असा आपण एक विश्वास ठेवतो. आणि त्यानंतर साधकाची प्रगती सुरू होते जेव्हा ते मनन आणि निध्यासन करायला सुरुवात करतो. मग जेव्हा मनन आणि निध्यासन चालू असते, मग तेव्हा काही काळ आहे का की 6 महिने मनन केलं आणि मग पुढचं आयुष्यभर निध्यासन केलं तर मला कधी कळेल की मी कोण आहे. तर याचे काही ना असे टप्पे असतात. म्हणजे तुम्ही मनन चालू केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की मन आता खूप शांत होत चाललंय. मन शांत होत चाललं म्हणजे काय, तुम्ही स्वतःचाच आनंद घेतात. जेव्हा तुम्ही मध्येच रममान होतात, कारण तुम्ही आतापर्यंत ज्या बाहेरच्या गोष्टींमधनं सुख शोधत होतात किंवा आनंद शोधत होतात, तो आनंद आता तुम्हाला स्वतःच मिळतोय. म्हणजे तुम्हाला माहितीये की त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे, जो आपण मध बाजारात विकत घ्यायला जातो, तोच मध आता माहितीये की आपल्याला कुठून मिळतो आणि तुम्ही त्याच्याशीच आता कनेक्ट झालेला आहात. म्हणजे तुम्ही डायरेक्ट तेच मध पोळ्यातून, जेव्हा तो टप ते पूर्ण पोळं भरल्यानंतर मध टप गळतो, तेव्हा तुम्ही तिथेच अक्षरशः जाऊन उभे राहिलेले आहात की आता मला मात्र हे नेक्टार किंवा जो मध आहे आता त्याचं ग्रहण करायचंय. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा जेवढे तुम्ही सत्संगामध्ये याल, जेवढा तुम्हाला गुरूंचा सहवास मिळेल, तेवढी प्रगती, एकदम रॉकेट प्रगती म्हणता येईल आपल्याला, एकदम जोरात प्रगती सुरू होईल. मग मनुष्य म्हणून जन्मतः आई वडील भावंडे नातलग आपल्याला मिळाले किंवा मिळतात. अनेक कर्तव्य, उद्योग इत्यादी जबाबदाऱ्या आपणावरती पडतात. वयोमानानुसार आपले कर्तव्य वेगवेगळे असते. शरीर निर्वाहासाठी प्रथम विद्यार्जन, नंतर पैशासाठी नोकरी किंवा व्यवसाय, त्यानंतर प्रपंचाची जबाबदारी येते. त्याशिवाय काही सामाजिक कर्तव्य पाहावे लागतात. आपण स्वतः आपल्या आवडीने धन, मान वा कीर्ती यासाठी अधिक प्रयत्नशील असणेही शक्य आहे. इतर काही छंद किंवा महत्वाकांक्षा सुद्धा असू शकतात. मुख्यत्वे अशी समजूत असते की जितका जास्त पैसा असेल तितकं जास्त सुख मिळेल. लोक आपली थोरवी परस्पर सांगत राहतील असे वाटत असते. म्हणजे जेवढा मी पैसा कमवेल, जेवढी मी मोठी होईल किंवा जेवढा मी मोठा होईल, तेवढंच कौतुक करतील लोक, असं त्यांना एक अपेक्षा असते. लोकांनी आपल्याला मान सन्मान दिल्यावरती आपण सुखी होऊ अशी समजूत असते. बघा, काहीही करण्यामध्ये तुमची इच्छा काय आहे मागे? सुख प्राप्त होणे, बस. मग या सर्व समजुती भ्रामक असतात. कारणे अशी आहेत की आपल्याला स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजांपलीकडे जास्त असलेला पैसा आपल्याला उपयोगी पडत नसतो. केवळ अशी आहे या भावनेसाठी त्याचा असतो. काही काळानंतर मान, कीर्ती यांची कटकट वाटू लागते. आपला मोकळेपणा आणि निवांतपणा गमावलाय असं वाटू लागतं. दूर कुठेतरी सामान्य व्यक्ती म्हणून राहावे असं वाटू लागतं. किंवा कोणाला त्याची इतकी धुंद चढते व लोभ निर्माण होतो की त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात व आपली शांती घालवून बसतात. श्रीमंती, कीर्ती व सन्मान फुकटाचे प्राप्त नाहीत. त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात, भरपूर कष्ट सोसावे लागतात. ठरलेले साध्य हातात आल्यावरती किंवा ठरलेलं जे आपलं ध्येय आहे ते मिळाल्यावरती समाधान फारच क्षणिक असतं. नंतर परत अन्य कटकटी मागे लागतात, परत दुसरी गोष्ट हवीशी वाटू लागते. तर याच्यावरनं एक छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला जर का त्याचे उत्तर द्यायचं असेल किंवा सत्संगात मी विचारते की असा तुमचा काय अनुभव आहे की तुम्ही काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी खूप जीवापाड प्रयत्न केले आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर जो तुम्हाला आनंद होता तो काही क्षण, तास, दिवस, महिने राहिला आणि त्याच्यानंतर मात्र तो आनंद जो तुम्हाला अपेक्षित होता तो त्या गोष्टींपासून किंवा
जे काही मिळवण्यासाठी तुम्ही मागे लागला होता तो बंद झाला. अत्यावश्यक ते सर्व करणे, परंतु त्याच्या पूर्वी मी हे सांगते की प्रत्येक तुम्ही करणारा प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न फक्त क्षणिक सुख देतं, त्या पलीकडे काहीही नाही. आणि तुम्ही आतापर्यंत जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्या सगळ्यांवरती एकदा त्यांचा सगळ्यांचा आढावा घ्या. अत्यावश्यक ते सर्व करणे आपल्याला भागच असते. या देहाला गीता कर्मभूमी असे म्हणते. शरीर सांभाळणे हे देखील कर्मच असते. माता, पिता, गुरु, समाज, नातलग, पूर्वज, राष्ट्र आणि सृष्टी यांचे आपण प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे ऋणी असतो. सृष्टीचे ऋण विसरताच पर्यावरणाच्या समस्या निर्माण होतात. कर्तव्य टाळता येत नाहीत. येथे आपली एकच मोठी चूक होते, ती म्हणजे देहादी प्रपंच साऱ्यातून कायम टिकणारे सुख मिळेल अशी समजूत पसारा वाढवण्यात आपण जास्त रमतो. म्हणजे या देहामध्येच मला सुख मिळेल त्याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी जमा करते अशी माझी एक समजूत आहे आणि त्यामुळेच याचं सगळ्यात जास्त नुकसान होतंय माझं. असे न करता काय केले पाहिजे तर प्रपंचातील सर्व कर्म करत आयुष्यात उत्तम प्रकारे जगत सर्वांची ऋणे फेडावीत, योग्य काळी योग्य कर्म उत्साहाने करावे, पण मन मोकळे ठेवा. शरीराने संसारात राहिल्याने तरी मन संसारात न ठेवता ईश्वरापाशी ठेवायचं किंवा मी कोण आहे हे नेहमी या चेतनेमध्ये सर्व कर्म करायचे. नामसाधनेचे इथे फार महत्व आहे. आता हे बघा, याच्यामध्ये जे आहेत ना वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत किंवा काही साधक जे आहेत ते आत्ताच ज्ञान मार्गासाठी तेवढे परिपक्व झालेले नसतील, त्यांच्यासाठी मग काय सांगितले तर ईश्वर साधना किंवा ईश्वर उपासना. आपल्या संसारामध्ये आपले कर्म करत राहायचे पण आपलं मन त्याच्यामध्ये गुंतवायचं नाही आणि मग प्रत्येक मन कुठे ठेवायचं तर ते ठेवायचं आपण ईश्वरापाशी. परंतु ईश्वर ही कल्पना आपण ज्ञान मार्गामध्ये वापरत नाही. इथे फक्त एकच कल्पना असते, ती म्हणजे स्वस्वरूपाची अनुभव करता मुक्तहीन अंतहीन आणि माझं स्वरूपच आनंद आहे. आणि मग मोकळे मन किंवा निर्वेद मन अशा अर्थाने मन भूतकाळ किंवा भविष्य काळात वगैरे गुंतून राहत नाही तर परमार्थ विचाराला ते उपलब्ध असते. म्हणजे तुम्ही त्या मनावरती किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही परमार्थाविषयी विचार करू शकतात. तिथे दुःखाने आलेल्या निराशेचा संबंध नाही. मन निश्चिंत राहण्यासाठी आपले कर्तव्य उत्तम रीतीने पूर्ण करावीच लागतात. तर मग दुःखरहित वाढते व कायम टिकणारे सुख मिळवण्यासाठी भक्ती हे एक महत्वाचे साधन आहे असे सर्व संत सांगतात. देवाच्या भजनात दुःख असतच नाही. प्रपंचात सुख नसून सुखाचा भास असतो. पंच विषयातून मिळणाऱ्या सर्व गोष्टी प्रारंभी सुखदायक वाटल्या तरी त्या सर्वांमधून परिणामी कष्टच येतात. हे वर्म माणसाला आयुष्याच्या अखेर लक्षात येऊ लागते. जेव्हा आपलं पूर्ण आयुष्य संपतं तेव्हा आपल्याला या गोष्टींचा विचार येऊ लागतो. अशा विचार केला असता तरी स्वास्थ्य नाही हे कळते पण त्याची कारणे मात्र समजत नाहीत. बहुतेक माणसे अशा वेळी व्यसने, वैफल्य आणि मनस्ताप यांचे ग्रस्त होतात. हे सारे शास्त्र सांगते, संत परोपरीने सांगतात, पण सांगणारे कितीही सांगितलं तरी पण कोणाला हे पटत तर नाही व पटले तरी जमत नाही. हे का होते ते पाहण्यासाठी माणसांचे काही प्रकार शास्त्राने सांगितले आहेत आणि त्यांचा विचार करावा लागतो. माणसांचे हे गट एवढ्याच साठी सांगितले जातात की आपण त्यात कुठे बसतो आणि कुठे आहोत आणि त्याहून पुढे कसं जायचं याचा विचार व्हावा. ब्रह्मज्ञान कठीण वाटत असलं तरी पण अगदी सामान्य बुद्धीच्या व संसारात असलेल्या माणसांनाही मिळवता येणे शक्य आहे. दासबोधामध्ये दशक 5 समाज 7 ते 10 मध्ये हा विचार अत्यंत शिल्वारपणे केला आहे. तेथे माणसांचे हे 4 प्रकार सांगितले आहेत. त्या पामर, सगळ्यात माणसांचे प्रकार कोणते? एक म्हणजे पामर, दुसरा म्हणजे सामान्य संसारी, तिसरा म्हणजे साधक आणि चौथा म्हणजे मुक्त असा. तर इथे खूप लक्ष ऐकू आपण पुढचे 5 ते 10 मिनिटं हे जे माणसाचे प्रकार आहेत त्याच्यात आणि याच्यामध्ये आपण कुठे बसतो याचा आपण शोध घेऊया. तर पहिला प्रकार आहे पामर. पामर हा स्वैरपणे विधी निषेध न पाळता केवळ विषय सुखांच्या मागे असतो. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 विषय भोगण्यासाठी सतत हपापलेला असतो. नीती, कर्तव्य, शिष्टाचार, माणुसकी इत्यादी बंधने झुगारून देतो. पंचविषयी सतत भोगण्यासाठी आपले आयुष्य आहे अशी पामराची भावना असते. दुसरा गट असतो सामान्य संसारी. नीती, धर्म इत्यादी सर्व बंधने पाळून विहित म्हणजे संतांनी व शास्त्राने सांगितल्याप्रमाणे योग्य अयोग्य हे सारे बघून विचारपूर्वक वागतो. सर्वसाधारण लोकाचरणाप्रमाणे राहतो. मर्यादित विषय भोग घेणारा, त्या बाबतीत वेळ, काळ, दिवस संकेत पाळणारा, शिवान, स्त्री, परधन, परपीडा, परनिंदा व व्यसनापासून दूर राहणारा तो म्हणजे विषयी.
आता एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे साधक. तर साधक हा माणसा प्रकाराचे गुण काय? काही माणसं उत्तम ग्रंथांचा सहवास म्हणजे श्रवण किंवा संतांची संगत किंवा प्रामाणिक साधकांचा सहवास घडून विचारात बदल होतो. आपण आत्मसुख लाभासाठी साधना करावी अशी वाटते. देवाच्या सगुण साकार प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा सुद्धा काही जणांची होते. इंद्रियांचे लाड पुरवणे बंद करावे वाटते. हा साधक. मग आता साधकात पण पुढे दोन भाग करता येतात. एक सामान्य मुमुक्षु व दुसरा खरा साधक. मुमुक्षाचे वर्णन दासबोधात श्री समर्थांनी केले आहे. मुमुक्षाला संसारात केलेल्या चुकांचा पश्चाताप होऊन तो योग्य मार्ग शोधत असतो. आजपर्यंत अनेक चुका केल्या, योग्य अयोग्याची कदर केली नाही, पण आता वागणे बदलायचे असा निश्चयी तो असतो. येथे महत्वाची गोष्ट म्हणजे चुकांची जाणीव होऊन त्या सुधारण्याचा तो निश्चय करतो. असा माणूस म्हणजे पण साधक. जो माणूस आपल्या स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो तो पण साधक. म्हणजे मोक्षासाठी तो पूर्ण ताकदीने प्रयत्नांना लागतो. गुरुकृपेस पात्र होऊन क्षणभर जीव ब्रह्म ऐक्याचा त्याला अनुभवही येतो, पण ते ज्ञान पक्के झालेले नसते. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो सातत्याने साधना करीत असतो. विवेक, वैराग्य, शमाष्टक व मुमुक्षत्व या उत्तम अधिकाराला पात्रतेला आवश्यक गोष्टी त्याने मिळवलेल्या असतात. पण या साऱ्या काळात पूर्ण संस्कारांमुळे, इंद्रियांच्या बाहेरील जगाकडे धाव घेण्याच्या गुणधर्मामुळे व भोवतालच्या वातावरणामुळे साधकांना विषयाची ओढही वाटत असते. मग जर असं असेल तर आपण येतो की मुमुक्षत्व आहे आपल्यामध्ये, म्हणजे ज्याला की अध्यात्माची पण ओढ आहे आणि बाहेरच्या जगाविषयी पण ओढ आहे. त्यावेळी विवेक वापरून यापासून दूर राहावे लागते. असे दूर राहताना जवळची माणसे दुखवणार नाहीत ना, हे देखील पाहावे लागते. एक तर कोणी जी ईश्वरांचा अंश असल्याने त्याला दुखवणे म्हणजे ईश्वरालाच दुखवण्यासारखे आहे. व दुसरे म्हणजे जर आपली साधना कोणाचा विरोध न होता करायची असेल तर घरदार संतुष्ट ठेवून ते काम करावे लागते. साधना हे अंतःकरणाचे काम असल्याने कोणाला न सांगताही ती करणे शक्य होते. पण या साऱ्यात वासना विरुद्ध विवेक याचे सतत युद्ध चालू राहते. कधी वासनेचा जय झाला तर कधी विवेकाने तो परत साधनेला लागतो व शेवटी जिंकतो. देहाबाहेरील प्रारब्ध प्राप्त परिस्थितीत जर परमार्थाला प्रतिकूल असेल तर धैर्याने तो त्यातून वाट शोधून काढतो व साधना नेटाने चालवावी लागते. रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणजे किती सुंदर सांगितले बघा इथे की जो मुमुक्षत्व असतो किंवा मुमुक्ष असतो त्याला रात्र आणि दिवस हे एक युद्धच असतं. की अंतर्बाह्य जग म्हणजे आतमधलं जे अंतःकरणाचं जिथे प्रगती चाललेली आहे ते एक जग, आणि बाहेर जे विषयांचं जग आहे ते वेगळं जग. मग त्यामध्ये नेहमी बुद्धीचं आणि विवेक यांचं युद्धच चाललेलं असतं. हे तुकारामांचं वचन आहे आणि हे वचन या बाबतीत मार्गदर्शक आहे. शास्त्र व गुरु वचनांवर अत्यंत विश्वास व विवेकयुक्त वैराग्य याशिवाय ते जमत नाही. बहुतेक साधक येथेच कच्चे पडतात. व्यवस्थित अभ्यास केला तर बुद्धी सूक्ष्म होते. सूक्ष्म म्हणजे लहान नाही बरं का, सूक्ष्म असं परब्रह्माचा वेध घेण्यास समर्थ होते. जर आपण साधना खूप व्यवस्थितपणे केली तर आपली बुद्धी सूक्ष्म होते, म्हणजे सूक्ष्म अशा परब्रह्माचा वेध घेण्यामध्ये ती समर्थ होते. पण येथे एक धोका असतो की शास्त्र अभ्यास करताना त्या शब्दात रमून त्या शब्दांच्या अर्थाकडे न जाता मी पंडित, हे सगळे मला कळले वगैरे अहंकार बलवान होऊ शकतो. मग मन शांत राहत नाही, मुक्ती दूर राहते. उत्तम शब्दज्ञान असूनही मनात विषयासक्ती व विषय चिंतन असल्याने तर देवाची प्राप्ती किंवा स्वप्राप्ती कदापिही शक्य नसते. म्हणजे किती सुंदर समजून सांगितलं इथे की साधकामध्ये सुद्धा दोन प्रकार सांगितलेत. एक म्हणजे मुमुक्ष, आणि मुमुक्षत्व कसं ओळखायचं की परमार्थाची आवड आहे पण बाहेरच्या विषयांची पण आवड आहे, ती अजून बाहेरच्या विषयांबद्दल विरक्ती अजून आलेली नाही, तो मुमुक्षत्व. आणि जेव्हा तुम्ही शब्दांनी पंडित होऊ शकतात, म्हणजे तुम्ही कोणालाही ज्ञान देऊ शकतात किंवा तुमची शब्द संकल्पना एवढी छान आहे की तुम्ही कोणालाही समजून सांगू शकतात, परंतु तुमच्या विषयामध्ये, तुमच्या मनामध्ये आजही विषयांवरती तेवढीच आसक्ती आहे, तर तरी सुद्धा तुम्ही मुमुक्षत्व झालेत. आणि मग अशा वेळी ज्ञानाची प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार होतो, पण शब्दांनी होतो. चौथा आणि महत्वाचा म्हणजे मुक्त. ब्रह्मास किंवा ब्रह्माभ्यास पूर्ण झाला आहे. अज्ञान संशयासह नाहीस झालं आहे. आत्मसुख अखंड भोगणे चालू आहे आणि मनाला पूर्ण समाधान आहे.
विषयांची वासनाच नाही व प्रारब्धाने प्राप्त झालेली परिस्थिती जशी असेल तशी शांतपणे स्वीकारलेली आहे, अशी मुक्ताच्या अंतःकरणाची स्थिती झालेली असते. म्हणजे जो जीव मुक्त असतो, जीवन मुक्त ज्याला आपण म्हणतो, त्याच्या अंतःकरणाची म्हणजे मनाची स्थिती कशी असते, किती सुंदर सांगितलंय की ज्याचा ब्रह्माभ्यास पूर्ण झाला आहे, अज्ञान संशयासह नाहीसे झालेले आहेत, आत्मसुख अखंड भोगणे चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही फक्त फक्त आत्मसुख चाखून आलेला नाहीये, तो त्याचा अखंडपणे भोग घेणं चालू आहे. मनाला पूर्ण समाधान आहे, विषयांची वासनाच नाही व प्रारब्धाने प्राप्त झालेली परिस्थिती. म्हणजे प्रारब्ध तर भोगणं आहेच, म्हणूनच आपण मनुष्य देहामध्ये आहोत. तर प्रारब्धाने प्राप्त झालेली परिस्थिती जशी असेल तशी शांतपणे स्वीकारलेली आहे, अशी मुक्तांची अंतःकरणाची स्थिती आहे. जीव म्हणजे मी, दुसरे तिसरे काहीही नसून परब्रह्मच आहे. जगही ब्रह्मरूप आहे, जे दिसते तो केवळ भास आहे, असा मुक्तांचा दृढ निश्चय झालेला असतो. याविषयी तीळ मात्र शंका त्यांच्या अंतःकरणात नसते. याला शास्त्रात दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. मग आता इथे बऱ्याच लोकांना शंका असते ना, की साधकांना, की मला ज्ञान झालं हे मला कसं कळेल. तर स्वतःच्या अंतःकरणाची स्थिती तुम्ही बघा, आणि खरंच तुम्हाला असं वाटतं का की विषय भावना नाहीये किंवा विषयाबद्दल खूप आसक्ती नाहीये, आणि तुम्हाला जे दिसतं आहे तो केवळ भास आहे आणि ते खरं नाहीये, या बाबतीत तुम्हाला ती मात्रही शंका नसेल तर तुम्ही जीवनमुक्त आहात. याला शास्त्रात काय म्हटलंय, दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष ज्ञान. म्हणजे हे तुमच्या स्वतःच्या अनुभवाला आलेलं ज्ञान, हे कोणीही न सांगता आलेलं, म्हणजे हे फक्त शब्दरूपी ज्ञान नाहीये, हे तुम्ही फक्त ऐकून आलेलं ज्ञान नाहीये. तुम्हाला हे जे आलेलं ज्ञान आहे ते आता मात्र अपरोक्ष ज्ञान आहे. अपरिवर्तनीय म्हणजे ते इतके पक्के झालेले असते की तो आता परत जीव दशेत जात नाही, पण त्याला मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता व भोक्ता आहे इत्यादी प्रकारचे भ्रम राहतच नाही. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, हा अनुभव त्याला अखंड असतो. अखंड प्रत्यक्ष तो ब्रह्म झालेला असतो. अंतरात आत्मानुभव आहे, तरी पण देहाने जीवनावश्यक हालचाली करीत असतो. अशा ज्ञानाला जीवनमुक्त असे म्हणतात. एकंदरीत काय तर आपल्या सुखाच्या शोधात सुख नक्की कुठे आहे हे कळाले तर त्यासाठी प्रयत्न करता येतात. म्हणून विषयात सुखाचा केवळ भास आहे, खरे सुख हे ब्रह्मसुख आहे हे जाणून त्यासाठी प्रयत्न करावेत. मनापासून प्रयत्न केले तर ईश्वराच्या योजनेनुसार आपल्याला नेहमी मदतच मिळत राहते, किंवा आपलं जे प्रारब्ध आहे त्याच्यानुसार आपल्याला नेहमी जीवनमुक्तकडे आपली वाटचाल चालू होते. तर हे होते मनुष्यांचे प्रकार. आता पुढचा जो अध्याय आहे याच्यामध्ये तो आहे प्रपंच आणि परमार्थ. म्हणजे 4 आश्रम कोणते, ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. याच्यामध्ये काय काय आहे, परमार्थाचं स्वरूप काय, यम नियम, हे सगळे बद्दल अपरोक्ष अनुभव झाला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त माहिती म्हणून जीवाला किंवा दुसऱ्याला सांगता याव्यात म्हणून या सगळ्याचा उपयोग होतो. नाही तर या सगळ्याची माहिती मिळूनही काही फायदा नाही. एकंदर स्वतः कोणत्या गटात बसतात आत्ममूल्यांकन करण्यात थोडी मदत झाली असावी अशी अपेक्षा करते. आणि इथून पुढे कुठे जायचं किंवा वाटचाल कशी असावी याबद्दल आपण पुढे माहिती घेत राहू. आज आपण सत्संगात आल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या गुरुवारी.